मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे। रायगड जिल्ह्यातील कशेडी घाटातील धामणदिवी गावाजवळ मोठी दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे दरडीखाली गेली आहे। त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीवर तातडीने परिणाम झाला असून सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत। विशेष म्हणजे रात्रीच्या वेळेतही या ठिकाणी दरड कोसळण्याचे सत्र सुरू असल्याने धोका कायम आहे। यामुळे कशेडी टॅप वाहतूक पोलीस आणि पोलादपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत। वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊ नये म्हणून गोव्याकडे जाणाऱ्या लेनवरून सध्या दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे। दरम्यान महाडचे प्रांताधिकारी ओमासे आणि तहसीलदार घोरपडे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली। दरडीचा धोका लक्षात घेऊन प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून पुढील आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत। वाहन चालकांनी या मार्गावरून प्रवास करत असताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। आजपर्यंत आपण पाहतोय की कोकणात विशेषतः रायगड जिल्ह्यातल्या डोंगर उताराला जिथे जिथे बांधकाम खात्याने छेद दिलेला आहे तिथे तिथे दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। यापूर्वी जेव्हा समतल चर म्हणजे डोंगरावर पाणी जिरण्यासाठी जे चौकोन जे खणले जात होते त्यामुळे सुद्धा डोंगर कोसळलेले आहेत। आता आपण ज्या भेगा पाहतो त्याचं मूळ कारण असं आहे की डोंगराचा कुठला तरी एक भाग माती उत्खननासाठी खणलेला असतो आणि त्यामुळे त्या भागामध्ये माती खाली पडल्यामुळे ते त्या डोंगराचे 2 भाग होतात, 3 भाग होतात आणि मग तिथे आपल्याला ते भेगा पडल्याचं दिसून येतात। मुळात यावेळेस उष्णता जो टेम्परेचर जे आहे ते 40 अंशापेक्षा जास्त जातं। त्यामुळे जमिनीचा जो ओलावा असतो तो नष्ट पावतो आणि त्या जमिनीला तडे ऑलरेडी पडलेले असतात। पण जेव्हा त्याच्यावरती पाणी पडतं पावसाचं तेव्हा हे तडे अधिक रुंदावतात आणि मग आपल्याला भविष्यामध्ये तिथे दरड कोसळेल अशी परिस्थिती निर्माण होते।